नमस्कार, मी वैद्य आश्लेषा गोखले. संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आयुर्वेदामधले वाताचा काळ, पित्ताचा काळ, कफाचा काळ म्हणजे काय हे तुम्हाला समजावणार आहे. बऱ्याचदा आम्हाला पेशंटना खूप समजवावं लागतं. आता बरेच पेशंट मला म्हणतात की माझे पायच का दुखतायत किंवा मला वाताचा त्रासच काय, वात पूर्ण जात नाही का, एकदा सुरू झालं की तो तसाच राहतो का. बरोबर आहे, वाताचा त्रास एकदा सुरू झाल्यावर तो आपल्या सोबतच असतो, फक्त प्रमाणामध्ये कधी कमी कधी जास्त. आता वाताचा काळ म्हणजे काय, आम्ही काय सांगतो आयुर्वेदात, आपले जे आयुष्य आहे त्याचे 3 भाग केले गेले आहेत. म्हणजे एक कफाचा काळ असतो, एक पित्ताचा काळ असतो, एक वाताचा काळ असतो. लहान मुलांचं 15 वर्षापर्यंतचा काळ कफाचा असतो, त्यानंतर मध्यम वयामध्ये पित्ताचा काळ असतो आणि त्यानंतर वाताचा काळ असतो. म्हणजे एक 50-55 ओलांडल्याबरोबर वाताचा काळ चालू होतो. बऱ्याचदा आपण स्त्रियांमध्ये बघतो की गुडघेदुखी, कंबरदुखी हे 45 क्रॉस केल्यावरती सुरू होतात. पुरुषांना सुद्धा एक 60 नंतर चालू होतं. पण बायकांचं प्रमाण जास्त असतं, कारण बायकांमध्ये आपण बघतो की हॉर्मोनल चेंजेस नंतर वाताचं प्रमाण खूप जास्त वाढलेला असतो. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा मी सांगते तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा बघतो की लहान मुलांना सर्दी खोकला जास्त होतो. मध्यम वयामध्ये आपण सगळं अन्न पचवू शकत असतो, मेटाबॉलिझम आपलं चांगलं असतं, काम करण्यासाठी लागणारी एनर्जी जास्त असते आपल्याला त्यावेळेला, कारण आपलं अन्न जास्त प्रमाणात घेत असतो, कारण आपण ते पचवू शकतो. पण त्याच गोष्टी जर वृद्धापकाळात जर आपण करत राहिलो तर आपल्या आरोग्याची आपण हानीच करत असतो. थोडक्यात एक गंमत म्हणून सांगते. लहान मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा आपण त्यांना अभ्यंग स्नान देतो. म्हणजे कसं करतो, आपण तेलाचा मसाज करतो आणि तेलाचा मसाज करताना आपण काय म्हणतो, हाडं मजबूत होतील हं. पण हाडं मजबूत होतायत तसंच जसं वृद्धापकाळ येतं त्या हाडांमधली घनता कमी होत जाते, हाडांमधली क्षमता कमी होत जाते. मग आम्ही काय सांगतो, त्यावेळेला तुमच्या शरीरात रुक्षता वाढते. जसं आपलं वय वाढतं वात शरीरात वाढत जातो आणि वाताचे गुण काय आहेत की वात म्हणजे वृक्ष गुणाचा असतो. कोरडेपणा शरीरात खूप जास्त वाढत जातो आणि अशाच वेळेला बऱ्याचदा कोलेस्ट्रॉल वाढतंय. या सगळ्या कारणांमुळे आपण तेल तूप बंद करतो. तसं न करता ज्यांना ज्यांना वाताचे रोग आहेत त्यांनी अवश्य तुमच्या जेवणात 1 चमचा तरी तूप, 1 चमचा तरी तेल अवश्य घ्यावं. कारण आपल्या शरीरातला कोरडेपणा कमी राहिला तर वाताचं प्रमाण थोड्या प्रमाणात तरी कमी राहत आहे. आता गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, तुमचे सगळ्या जॉइंट्स मध्ये कोरडेपणा वाढतोय, त्यामुळे तुम्हाला वाताचे प्रमाण जास्त असतो. मग वात जर आपल्याला 40 नंतर 45 नंतर जर कमी असायला पाहिजे, वाताला जर थोडं कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर आपल्या आहारात त्या अनुषंगाने बदल होणं आवश्यक आहे. खूप वात वाढवणारे जे कोरडे पदार्थ असतात ते जेवणात असू नये. म्हणजे आपण जेवणामध्ये बऱ्याचदा लक्ष न देता जो आहार समोर येईल तो घेत असतो. तसं न करता काही गोष्टी आवर्जून आपल्या जेवणात समावेश करा आणि काही वेळेला आपण जेवणामध्ये जसे आपण थंड पदार्थ, जेवणानंतर आईस्क्रीम खाणं, कोल्ड्रिंक घेणं, या सगळ्या गोष्टी मुद्दामून टाळा. कारण तुमच्या जेवणात या गोष्टींची गरज नाहीये. त्या उलट तुम्ही तूप साखर पोळी खाल्ली तरी चालतंय. म्हणजे तुपाने तुमच्या शरीराला वंगणच मिळणार आहे, एक प्रकाराचं स्निग्धता मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टी करायलाच पाहिजे आणि जेवढं जास्त प्रमाणात आपण तेल लावणार आहोत गुडघ्यांना, कमरेला, तेवढं तुम्हाला जास्त फायदा राहणार आहे. त्यामुळे वाताच्या रोगाने एवढं लक्षात ठेवायचंय, वात वाढतो आहे तर तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या आहारात, तुमच्या व्यायामात नक्की बदल करा आणि झोप पुरेशी घ्या. जागरणाने सुद्धा वात खूप शरीरात वाढतो. त्यामुळे आत्ताच्या काळात सांगायला गेलं तर मोबाईलचं प्रमाण पण जरूर कमी करा. रात्रीच्या वेळेला जागू नका, वेळेत झोपा. आहार, व्यायाम आणि झोप हे त्रिसूत्र लक्षात ठेवा. धन्यवाद.